नगाजी पारडी येथे एकाने दुसऱ्यावर सबलीने वार करून केले गंभीर जखमी. जखमीला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलाय. हिंगणघाट तालुक्यातील नगाजी पारडी येथे आपसी वादातून एकाने दुसऱ्यावर सबलीने वार करून गंभीर जखमी केलं असून जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलाय. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी 7 मेला सकाळी 9 वाजताच्या सुमारास नामदेव शामराव कोरडे राहणार नगाजी पारडी या गावातील पानटपरीवर बसून असतानाच आरोपी श्रीकांत वासुदेव गावंडे हा सबल घेऊन आला व त्याने नामदेव शामराव कोरडे याच्या डोक्यावर सबलीने सपासप वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या नामदेव कोरडे याला तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलंय. नेमका हा वाद कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पुढील तपास हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करतायत.